हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आमचा गोव्यातला होता डे सेकंड आणि आजच्या दिवशी आम्ही गोव्यामध्ये कुठे कुठे फिरलो, किती एन्जॉय केला आणि पाण्यामध्ये कोणकोणते मम्मा पप्पांनी गेम खेळले ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर आमची सकाळी मॉर्निंगला छान अशी सुरुवात झाली. आम्ही अगोदर त्या स्पॉटवर पोहोचलो ट्रॅव्हल्सनी आणि नंतर तिथून आम्ही सरळ बोटमध्ये बसून निघलो जिथे आम्हाला जायचं होतं वॉटर गेम खेळायला तिथे. तर अशा पद्धतीने आम्हाला हे जॅकेटसुद्धा घातलेले होते आणि मस्त अशी आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे समुद्रामधलं पाणी वगैरे सनराईज ह्या सर्व गोष्टी खूप जास्त सुंदर आणि तुम्ही पाहू शकतात आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप जास्त सुंदर दिसतोय आणि उखळतं छान असं खळखळतं पाणी खूप जास्त सुंदर असं वाटत होतं आणि इथला पूर्ण साईडचा परिसरसुद्धा खूप जास्त सुंदर होता. असंच प्रवास करत करत जिथे आम्हाला गेम खेळायचे होते अशा ठिकाणी आम्हाला पोहोचायला अजून वेळ होता आणि इथे आमच्या श्लोकची मस्ती तुम्ही पाहताय, गॉगल वगैरे घालून चष्मा घालून त्याचं मस्त असं मस्तीचा. आणि फक्त आमचीच बोट नाही तर बऱ्याचशा इथे अशा बोट्स असतात, तिथे आपण अगोदर बुकिंग करून वगैरे शेअरिंग बोट्समध्ये ते गेम्स खेळण्यासाठी जाऊ शकतो. आणि मध्येच आमच्या श्लोकचा आजी बाबांना व्हिडिओ कॉल वगैरे चालूच होतं, कारण त्याला असं दाखवायचं होतं की बघा मी कुठे आलो आहे. मुलांचं फार असतं, त्यांना असं नवीन गोष्टी वगैरे असल्या की आपल्या घरच्यांसोबत शेअर करायला खूप जास्त आवडतं आणि छान वाटतं. त्यांनी त्याच्या मामा मामीला आजी आजोबांना छान असं व्हिडिओ कॉल केला आणि नंतर कॅप वगैरे घालून लोकेशन आलेलं आहे म्हणून तो तयार होत होता, शूज वगैरे क्रॉकर्स वगैरे घालून. तर तुम्ही पाहू शकतात श्लोकची एक्साइटमेंट, कारण तो पहिल्यांदाच झाला तेव्हापासून आम्ही फिरायला आलो आणि जिथे आम्हाला वॉटर स्पॉट खेळायचे होते, वॉटर गेम खेळायचे होते, आम्ही त्या स्पॉटला पोहोचलेलो आहे तुम्ही पाहू शकतात. आणि त्याचे पप्पा जोपर्यंत जेट स्की बनाना राईड वगैरे खेळत आहेत तोपर्यंत म्हटलं चला श्लोकला थोडंसं एंटरटेन करूयात म्हणून त्याच्यासोबत छान असं मी इथे बीचवर खेळत बसले आणि ह्यांचे तोपर्यंत गेम्स होत होते, कारण दोघंही एकसोबत जाणं शक्य नव्हतं, कारण श्लोकला सांभाळायला सुद्धा आमच्यासोबत कोणी नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे तो सुद्धा घाबरेल म्हणून अगोदर त्यांनी काही गेम्स खेळले आणि नंतर मी. तर अशा पद्धतीने श्लोकची छान अशी मस्ती सुरू होती माझ्यासोबत गप्पा करत करत छान पाण्यात. आणि मुलांना पाणी आणि माती वगैरे अशा गोष्टी खेळायला खूप जास्त आवडतात आणि तुम्ही पाहू शकता त्याने त्याचं जॅकेटसुद्धा वेअर केलेलंच आहे, अगदी पूर्ण सेफ्टीसोबत ते छान खेळत होता. आणि इकडे त्याच्या पप्पाचे वेगवेगळे गेम्स खेळायलाच सुरुवात होती, तर ते आता बनाना राईड करत होते. हा राईड शक्यतो मी केलाच नाहीत कारण मला थोडंसं भीतीसुद्धा वाटत होती. आणि इथे सुद्धा ही बनाना राईड वगैरे शेअरिंगच होती, का तर आम्ही अगोदर ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं म्हणून. तर असं काहीसं छान असं आम्ही गोव्यामध्ये गेम्स खेळले. पण इथे जे काय आम्ही बुकिंग वगैरे केलं होतं, शेअरिंग बोट्स वगैरे होत्या, तर अजिबात त्या करू नये, कारण आपला खूप जास्त टाईम वेस्ट होतो. जर तुम्हाला थोडेच गेम खेळायचे असतील तर तुम्ही ते प्रायव्हेटला किंवा आउटसाईडला खेळले पाहिजे किंवा सेपरेटेड जिथे गेम्स असतात तिथेच खेळायचे. असं शेअरिंगमध्ये वगैरे खेळायचं म्हटलं तर त्यांचा फिक्स टाईमानुसार आपल्याला चालावं लागतं, म्हणून शक्यतो आम्हीही शेअरिंग बोट घेतल्यामुळे बरंचसं बोरसुद्धा झालो, पण एन्जॉयही खूप जास्त केला. ह्यांनी अशी बनाना राईड वगैरे केली, पण मला खूप जास्त भीती वाटत होती म्हणून मी ही गोष्ट केली नाही, कारण त्यांनी जसं जसं आपली बनाना राईड इकडे येईल तसं ते कोलॅप्स करत होते आणि त्या गोष्टीची मला खूप जास्त भीती वाटत होती. तिथे थोडेसे गेम खेळल्यानंतर आम्ही सरळ आलो समोर आणि समोर आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकतात याला ग्रीन आयलंड असं म्हणतात आणि ते लोक इथं स्कुबा डायव्हिंग पॅराग्लायडिंग वगैरे अशा गोष्टी इथे करतात. आणि आम्ही सगळ्या शेअरिंग बोटमध्ये या गोष्टी करणार होतो, त्यामुळे त्यांच्याबरोबरच आम्हाला या गोष्टी करणं भाग होतं. आणि हे सगळं होईपर्यंत आमचं इल्लू पिल्लू छान असं गोड झोपून गेलं होतं. मुलांना फिरायला तर खूप जास्त आवडतं, पण ही गोष्ट दिवसभर होते त्यामुळे त्याला झोप कंट्रोल न झाल्यामुळे तो झोपून गेला. आणि नंतर आमचा नेक्स्ट गेम होता ते म्हणजे पॅराग्लायडिंग. आणि सगळ्यात अगोदर मी पॅराग्लायडिंगसाठी गेले, कारण मी गोव्याला गेलेच होते ह्या गोष्टीसाठी. मला खूप जास्त व्हिडिओज वगैरे पाहून ही गोष्ट अनुभवायची होती आणि कसं वाटतं हे पाहायचं होतं. मी दुसरा कुठलाही गेम नाही खेळले तरी चालत होतं, पण मला हे पॅराग्लायडिंग नक्कीच करायचं होतं. तर चला म्हटलं आता आपण इथपर्यंत आलोय तर आपल्या स्वप्नात आपल्याला माझं एक स्वप्न होतं की मी तिथे गेल्यावर हे करील, आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि ती गोष्ट मी नक्कीच केली सुद्धा. आणि मला खूप जास्त बरेच जण म्हणतात भीती वाटते, मला अजिबात भीतीसुद्धा वाटली नाही आणि माझा हा अनुभव खूप जास्त सुंदर होता आणि खूप छान असं वाटलं की माझी गोव्याची ट्रिप इथंच संपली. आणि माझं पॅराग्लायडिंग जायच्या नंतर आहोनी केलं आणि नंतर आम्ही समोर गेलो बाकीचे गेम्स वगैरे खेळण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आता जवळपास सायंकाळ झालेली आहे आणि इथे आमचा पिल्लू छान असा बसलेला आहे. आपली ट्रिप होती पण मुलं बोर होतात, मुलांना फक्त पाण्यात वगैरे खेळायचं असतं, बाकी असे गेम्स वगैरे आवडत नाहीत. आणि माझ्या श्लोकचं होतं की मम्मा तू आता वर नको जाऊच, खाली बस. त्याला वाटायचं परत सुद्धा मम्मा आणखी
एकटी वर जाईल सोडून. मुलं फार आपल्याशी कनेक्टेड असतात, त्यांना असं नको वाटतं आणि बाहेर गेल्यावर तर अजिबात नको वाटतं की मम्मा इकडे कुठे तिकडे जावावी. आणि माझं झाल्यावर अवनीसुद्धा केली, तर ती क्लिप दुसऱ्या फोनमध्ये असल्यामुळे मी फक्त माझीच क्लिप यामध्ये ॲड केलेली आहे. असं करून आम्ही दोघांनीसुद्धा एकाने श्लोकला सांभाळलं, एकाने गेम्स खेळले, परत एकाने श्लोकला सांभाळलं, एकाने गेम्स खेळले. तर अशा पद्धतीने आम्ही इथले वॉटर गेम्स पूर्ण खेळलेले आहेत. आणि आता वेळ आहे ती म्हणजे घराकडे जाण्याची. आणि इथे आमचा श्लोक आणि मी सुद्धा खूप जास्त टायर्ड झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आमचा हा 1 दिवसाचा शिपमधला जहाजेमधला प्रवास खूप जास्त सुंदर होता आणि बोरसुद्धा झालो बऱ्यापैकी आम्ही. असं नाही की फक्त एन्जॉयच केला, कारण दिवसभर शेअरिंग बोट्स म्हणलं की फार जास्त बोरिंग असतं. एवढ्या जणांचे गेम्स खेळेपर्यंत आपल्याला थांबायचं असतं. पॅराग्लायडिंगमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे गेम्स खेळेपर्यंत थांबायचं असतं. आणि इथं आमचं बच्चू छान असं एन्जॉय करत होता, हसत होता. छान त्याच्या मागचं बॅकग्राऊंड होतं म्हणून त्याला थोडंसं सुंदर कॅप्चर केलं, तुम्ही पाहू शकतात. आणि पूर्ण सगळेच भिजल्यामुळे त्याला थोडीफार थंडी वगैरे सुद्धा वाजत होती. आणि पॅराग्लायडिंग होईपर्यंत काही जणांचं स्कुबा वगैरे साईडच्या जहाजेमध्ये चालू होतं, कारण ग्रीन आयलंडपासून थोडंसं दूर जाऊन पॅराग्लायडिंग होतं. तर चला म्हटलं आता आपण रिटर्न तिथे जाऊया, कारण आमचंसुद्धा स्कुबा करायचं राहिलं होतं. थोडंसं घाबरट असतं, थोडंसं सगळ्यांचं पाहून भीती वगैरे वाटते, पण एवढंही काही घाबरायचं कारण नसतं. आणि आपण इथपर्यंत आलो आहे म्हणजे ते अनुभवायला हवं, म्हणून आम्ही दोघांनीसुद्धा ते ट्राय करणार होतो, पण एक एक करून ट्राय करणार होतो, कारण बच्चूजवळ एक तर थांबणार नक्कीच. तर त्यासाठी मी अगोदर गेलेली स्कुबासाठी, तर खाली छान उतरून आता स्कुबाचा ड्रेस वगैरे घालायला आलेली, पण ते सक्सेस अजिबात झालेलं नाही आहे. जर तुमच्यामध्ये डेअरिंग असेल, ते प्रायव्हेटला वगैरे तुम्ही बाहेरच्या साईडला करणार असतात तर करावे. असं शेअरिंगमध्ये वगैरे ते अजिबात वेळसुद्धा देत नाही आहेत आणि आपलं स्कुबा तर बिलकुलसुद्धा कंप्लीट होत नाही. एक आपण आतमध्ये घाबरतो वेगळेच, पाण्यामध्ये गेल्यावर त्रास वेगळाच होणार. त्यापेक्षा आपल्याला डेअरिंग असेल, पूर्ण प्रॅक्टिस वगैरे असेल तर ते आपण करायला पाहिजे. आणि मी सुद्धा मला अनुभवायचं होतं म्हणून करायचा प्रयत्न केला. छान ते स्कुबाचा ड्रेस वगैरे विअर केला, तुम्ही पाहू शकतात. प्रत्येकच जण करेल असं नाही, पण आपल्याला जर इच्छा असेल तर आपण ते नक्कीच ट्राय करू शकतो. आणि मला असं वाटतं की लाईफमध्ये नवीन नवीन गोष्टी नक्कीच ट्राय केल्या पाहिजे, आणि मी इथे केल्या. एवढंही मला विचित्र काही वाटलं नाही, घाबरा वगैरे झालं नाही, पण तरीसुद्धा जर आपल्याला खूप जास्त डेअरिंग असेल तर त्या गोष्टी कराव्या, नाही तर शक्यतो स्किप कराव्या. आणि फायनली आता मी स्कुबाचा ड्रेस विअर केलेला आहे. आणि नंतर आपल्यासोबत सपोर्टला सुद्धा ते लोक असतात, ते व्यवस्थित आपल्याला आतमध्ये घेऊन जातात आणि व्यवस्थित बाहेर काढतात, तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. तर असं काहीसं गोव्यामध्ये वॉटर स्पॉट असतात, पण यात फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे शेअरिंग बोटमध्ये अजिबातसुद्धा तुम्ही जाऊ नये जर तुम्हाला वेळ कमी असेल किंवा तुम्हाला बोर वगैरे व्हायचा त्रास असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे समुद्राच्या दमट वातावरणामुळे खूप जास्त बऱ्याचशा लोकांना ओमेटिंगचा, नॉझीचा खूप त्रास होतो, कारण आपण एकदा सकाळी लवकर गेलेलो असतो आणि एवढा वेळपर्यंत त्यात राहणे म्हणजे खूप जास्त त्रासदायक असतं. म्हणून आपण यामध्ये जायच्या आधी प्रत्येकाने नक्की एकदा विचार करा. मी जे अनुभवले तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर गोव्याला जायचा विचार करत असाल आणि हे जे गेम्स वगैरे तुम्ही शेअरिंग बोटमध्ये खेळायचा विचार करत असाल तर अजिबात खेळू नका. आणि बोर जर होत असेल तर अजिबातसुद्धा नाही. तिथे पाहण्यासारखं वेगळं काही नाही. ते लोक खूप बोलतात की आम्ही डॉल्फिन्स वगैरे दाखवू, पण असं काहीसुद्धा नव्हतं. त्यांचे स्पेसिफिक गेम्स वगैरे ठरलेले असतात, ते तेवढेच आपल्याला गेम्स खेळवतात आणि बस, बाकी वेगळं काहीसुद्धा नसतं. आणि प्रत्येकासोबत अशा गोष्टी होऊ नये. आणि जे फर्स्ट टाइम जात आहे त्यांच्यासाठी फक्त हा सल्ला आहे, जे गेलेत त्यांनी नक्कीच एन्जॉय करायला पाहिजे. आणि आता फायनली मी पाण्याच्या खाली जात आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि मी जसं म्हटलं त्या पद्धतीने प्रत्येक जणाचा स्कुबा नाही कंप्लीट होऊ शकत, तसं माझंसुद्धा झाला नाही. आणि अगदी 15 सेकंदामध्ये मी लगेच वरी आलेली, कारण मला थोडंसं घाबरट होत होतं, त्यामुळे मी ट्राय नाही केलं. आणि नंतर वेळ आलेली आहे आहोची. आहोनीसुद्धा छान स्कुबाचा ड्रेस विअर केला आणि ते जे दोघं सोबत होते त्यांच्यासोबत छान असं पाण्यात जायच्या तयारीला लागले आणि स्कुबा करायला सुरुवात केली, तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने गोव्यामध्ये आम्ही वॉटर गेम्स वगैरे खेळले. तर काही गेम्स छानसुद्धा होते. आहोनी आणि मी दोघांनीसुद्धा काही गेम्स एन्जॉयसुद्धा केले, पण काही गेम एवढे व्यवस्थितसुद्धा नव्हते. तर असं काहीसं आमचं गोव्याचं गेम्सचं
प्लॅनिंग वगैरे होतं आणि अशा पद्धतीने झालं. जर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर तुमच्या मॅनेजमेंटनुसार नक्की करा. तर असा काहीसा माझा आजचा गोव्यामधला व्लॉग होता. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे गेम झाल्याच्या नंतर फायनली आता आम्ही वळणार आहोत आमच्या जिथे आम्ही ह्या शिपमध्ये बसलो होतो, ह्या बोटमध्ये बसलो होतो, तर त्या बोटमध्ये उतरायची वेळ आहे. छान असं परत पूर्ण एन्जॉय करून आम्ही फायनली आलो आहे आमच्या रिसॉर्टवर. खूप जास्त थकलो होतो आणि नंतर झोपून गेलो. जर तुम्हाला आमचे आणखी व्लॉग पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला बरेचसे व्लॉग पाहायला भेटतील.